भाऊनं कामं म्हणजे बऱ्यापैकी चांगलीच केल्यात, चांगली म्हणजे चांगली केल्यात आहे आणि भाऊ विश्वासच आहे आमचा, त्यात काय वाद नाही. आणि कधी तर येणाऱ्यांना काय म्हणतात की कधी तर न बोलणाऱ्यांना मतदान करू नये, माझी अशी इच्छा आहे. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. मिरज तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे संपन्न झाली आहेत. सगळीकडे याची चर्चा असताना भाजपचे मिरज तालुक्याचे अध्यक्ष असणारे दिनकर भोसले यांनीच पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी प्रचारासाठी या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही असं मत व्यक्त केलं. असं का म्हणाले ते पुढे पाहू, पण आतापर्यंत खंडेराजुरी गावासाठी 33 कोटी 8 लाखाहून अधिकचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये महत्त्वाच्या कामांमधून स्वातंत्र्यानंतर गांधीनगर ते खंडेराजुरीकडे जाणारा रस्ता हा खंडेराजुरीसाठी स्वप्नपूर्ती ठरणारा रस्ता बनला आहे. तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे काम या रस्त्याचे पूर्णत्वास जात आहे. तर शिक्षण व्यवस्था मजबूत होण्यासाठी 8 खोल्या मॉडेल स्कूल अंतर्गत तब्बल 88 लाखांमधून पूर्ण झाला आहे. गावाला अतिशय देखणी व अद्ययावत सुसज्ज अशी शालेय इमारत मिळाली आहे. 4 कोटी रुपयांच्या निधीमधून खंडेराजुरी बस स्टँड ते कवटेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. खंडेराजुरी ते कवटेमहांकाळ जाधव मळ्याकडे जाणारा 60 लाख रुपयांचे रस्त्याचे काम सुरू आहे. यासोबतच गावातील अंतर्गत रस्ते गटारी ही कामेही पूर्णत्वास गेली आहेत. 4 कोटी 50 लाख रुपयांचा खंडेराजुरी एरंडोली बेडक नरवाड हा रस्ता पूर्णत्वास जात आहे. 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त असलेला खंडेराजुरी गवळीवाडी हा रस्ता सुरू आहे. अत्यंत दर्जेदार पद्धतीने या रस्त्याचे काम सुरू असून नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया या कामाबाबत येत आहेत. आमचे जे कामं कमीत कमी म्हणजे 80% तर पाक पूर्ण गावात कामं केल्या काय, आणि भाऊनं आमच्या गावावर काय बरेच म्हणजे चांगल्यापैकी 1 नंबरचीच कामं केल्या. नाला बिल्डिंग म्हणा, तुम्हाला सांगतो रस्त्याचं काम म्हणा, बरेच टाकीचं काम, आणि अजून आता गावाच्या वरतं फक्त पाणी तेवढं न्यायचं आहे लिफ्ट करून, ते बी भाऊनी करतो म्हणतात आणि करणार ही आम्हाला 100% आशा आहे, अपेक्षा आहेच आणि विश्वास आहे आम्हाला भाऊचा. 2022 ते 2023 मध्ये तब्बल 20 कोटी 17 लाख रुपयांचा निधी खंडेराजुरीसाठी प्राप्त झाला आहे. तर आतापर्यंत 33 कोटीहून अधिकचा निधी खंडेराजुरी गावात मिळाला असून गावामधील अनेक रस्ते व इतर कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. गावाला अत्यंत निसर्गरम्य असणारे ब्रह्मनाथ देवस्थान या देवस्थानालाही तीर्थक्षेत्र विकास निधीतून 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. झालेली विकास कामे इतकी आहेत की यंदाची विधानसभा ही विकास कामांच्या जोरावर जनताच प्रचार करून निवडून आणेल. सुरेश भाऊ खाडे यांना या गावामध्ये फिरण्याची गरज नाही, आम्ही फिरू देणार नाही, जनता स्वतः भाऊंसाठी प्रचार करेल असं मत यावेळेस दिनकर भोसले यांनी व्यक्त केले आहे. भाऊंनी खंडेराजुरी गावालाच नव्हतं तर मिरज तालुक्याला, मिरज मतदारसंघाला एवढं विकासाच्या माध्यमातून प्रगतीपथावर नेलंय की सर्वसामान्य आम्ही कार्यकर्ते असताना, कुठलाही आमच्याबरोबर नेता नसताना या भागाचा विकास अशा पद्धतीने केला की भाऊला इथलं खडानखडा माहिती आहे की ह्या रस्ता राहिला, तो रस्ता राहिला आहे, गांधीनगर रस्ता राहिला आहे, झालं तर सिद्धेवाडी रस्ता राहिला आहे. इथंपर्यंत पूर्ण माहिती असणारा एकमेव आमदार आत्तापर्यंत आम्ही कधी बघितलं नाही. या गावाला ब्रह्मनाथासारखं तीर्थक्षेत्र आहे, याचं क वर्गामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये घालून भाऊनी ह्या वर्षीच 2 कोटीचा निधी पर्यटनमधून विकासमधून मंजूर केला आहे. गांधीनगरसारख्या वस्तीला स्वातंत्र्यापासून कधीही रस्त्यासाठी पैसे कधी मिळाले नाहीत, पण भाऊनी ते पंतप्रधान सडक योजनेतून जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये मंजूर करून, खरं म्हणजे या भागाचा, मी या गावातील कुटुंबातला एक माणूस आहे असं भाऊनी आत्तापर्यंत या कामातून दाखवून दिलंय. आणि गावातील जनता सुद्धा असं म्हणते आहे की भाऊ आमदार मंत्री असू दे पण ते आमच्या कुटुंबातला आहे, आणि भाऊला सुद्धा हे गाव म्हणजे एक कुटुंबच वाटतंय. कुणाला सुद्धा, मला सुद्धा सांगायला लागणार नाही किंवा गावातील कुठल्याही घरातील कुठल्याही व्यक्तीला सांगायला लागणार नाही की भाऊला मतदान द्या. आणि भाऊनी सुद्धा इथं काय लय प्रचार करायचीच गरज नाही,
कारण जनताच भाऊचा प्रचार करणार आहे हे नक्की. आणि भाऊ 100% ह्या गावातून काही सुद्धा भाऊंना अडचण नाही. आता काय वावड्या अनेक उठतील, ते फक्त निवडणुकीसाठी आमदार होण्यासाठी येतील, पण जनतेनं ठरवलंय की आपल्या कुटुंबातील व्यक्ती सुरेश खाडे आणि त्यांनाच आमदार करायचं ही जनतेने ठरवलंय. त्यामुळे भाऊनी सुद्धा इथं प्रचार करायची काही आवश्यकता नाही, कारण येथील जनता भाऊंचा प्रचार झेंडा घेऊन गावभरून फिरणार हे निश्चित. नमस्कार, मी शीतल चौगुले, आदर्शनगरहून खंडेराजुरे. लोक म्हणतात की भाऊच का पाहिजे, भाऊच का पाहिजे. 3 वर्ष आमदार झाले, 1 वर्ष पालकमंत्री. मग भाऊच का पाहिजे याबद्दल मी थोडं असं माहिती सांगतो. एक हक्काचा माणूस या नात्यानं भाऊलाच द्यावं असं मला वाटतं. आणि बाकी काय खंडेराजुरेकरांना माहीतच आहे. 3 वर्षात त्यांनी खंडेराजुरीला काय काय दिलं आणि चालू वर्षात मला वाटतं एक 10 कोटीचं त्यांनी काम केले. मंदिराचं म्हणा, घाटाचं म्हणा, आणि बाकीचं म्हटलं तर एखादं अडलं नडलर्सनी त्यांनी खूप मदत केली. मेडिकलचा कोणाचा तर इश्यू असला सर्व समाजाचा नेता या नात्यानं बोला. माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनाच निवडून द्यावं. आणि कधी तर येणाऱ्यानं काय म्हणतात की कधी तर न बोलणाऱ्यांना मतदान करू नये, माझी अशी इच्छा आहे. कधी आम्हाच विचारणार आहेच आम्ही मतदान करतो शक्यतो करून. धन्यवाद.